गॅस तुटवड्यामुळे कोळशाचा भाव वाढलाय। कोळशाची मागणी वाढल्यानं आता कोळशाचा भावही वधारलाय। 26 ते 30 रुपयांना मिळणारा कोळसा आता 60 रुपये किलोच्या दरात विकला जातोय। मुंबईतल्या अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये कोळशाचा वापर केला जातोय। हॉटेल व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कोळशाची मागणी होते, त्यामुळे 26 ते 30 रुपये किलो मिळणाऱ्या कोळशाचा भाव आता 60 रुपये किलोच्या घरात गेलाय। आपण शिवडी परिसरात आहोत आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता अनेक प्रकारचा हा जो कोळसा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा कोळसाचं गोडाऊन आहे आणि या कोळशाला आता भाव आल्याचा पाहायला मिळते। जो कोळसा मागच्या आठवड्यात 26 रुपये ते 30 रुपये किलो होता, तोच कोळसा आता 60 ते 70 रुपये किलोच्या घरात गेलेला आहे आणि कोळशाला भाव आलाय। कारण हॉटेल व्यावसायिक असतील किंवा अनेक ठिकाणी आता कोळशापासून बनवणारे ज्या गोष्टी आहेत ते यूज केल्या जात आहेत। कोळशापासून जेवण बनवत आहेत। कोयले का है 30 रुपया और होलसेल का भाव, पर रिटेल का भाव 60 रुपया है। और अभी सब लोग क्या हो गए कि गैस से निकल के सब तंदूर की भट्टी पे आए थे। जो पहले ये लोग पहले तंदूर की भट्टी था, पर ये लोग थोड़ा डर गए थे कि भाई एमबीपीसी बोली है कि कोल का बैंड होना चाहिए। कोल जो माइन जो पत्थर से आता है वो बैंड होता था। चारकोल कभी बैंड था ही नहीं, क्योंकि चारकोल 1942 से सब सिगड़ी बनती थी, तभी ट्रेडिशनल यूज में यूज होता था, तभी पोल्यूशन नहीं हुआ। तो अब पोल्यूशन क्या था, तो हम लोग तो ऐसा देख रहे हो तो वेंटिलेटर पे आ गए थे। पर अभी बिकॉज ऑफ द ईरान का वॉर चल रहा है इसराइल के साथ, तो वो हिसाब से एलपीजी का शॉर्टेज होने से अभी जो गैस पे वो भी तंदूर पे आ गए ले, और उसकी वजह से डिमांड बहुत हाई हो गया और ऐसा ही हाई रहेगा। और अगर एलपीजी लेवल पे नहीं आएगा तो ये कोयला शायद 100 रुपये तक भी जाने की उम्मीद है। बातमी वर्ध्यातून आहे। वर्ध्यातल्या टाइल्स व्यवसायावरही युद्धाचा परिणाम दिसतोय। टाइल्स उत्पादनासाठी गॅस मिळत नसल्यानं अनेक कारखाने हे बंद होण्याच्या वाटेवर आहेत। टाइल्सच्या नव्या ऑर्डर घेण्यास व्यावसायिक टाळाटाळ करतायत। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर टाइल्सच्या किमती आता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर अहिल्यानगरमधील बंद पडलेल्या कारखान्यांना भारत पेट्रोलियम कडून पीएनजी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जिल्हाधिकारी आणि उद्योजक यांच्यात झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। येत्या आठवड्यात हा पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंडस्ट्रियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं एमआयडीसी मधील अनेक उत्पादनं ही ठप्प झाली होती। त्यामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवारही निर्माण झाली होती। भारत पेट्रोलियमच्या निर्णयामुळे आता अनेकांना दिलासा मिळालाय। कर्जतमधल्या 5000 रेस्टॉरंट्सना गॅस टंचाईचा फटका बसलाय। यामुळे कर्जतच्या पर्यटनाला या युद्धाच्या झळा सोसाव्या लागतायत। 30 ते 40 हजार पर्यटक कर्जतमध्ये येत असतात। मात्र गॅस टंचाईमुळे अनेक रिसॉर्ट बंद पडले आहेत, तर काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंटनं चुलीचा पर्याय निवडलाय। कर्जत तालुक्यात 4 ते 5 हजार रिसॉर्ट धारक आहेत, फार्म हाऊस धारक आहेत, तसेच अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत, वडापाव विक्रेते आहेत। आज तालुक्यामध्ये गॅसचा तुटवडा असल्यामुळे अनेक हॉटेल बंद करण्याच्या मार्गावर आहेत। चुलीवरचं जेवण पर्यटकांसाठी बनवण्याचं काम चालू केलेलं आहे। अनेक रिसॉर्ट्सवाले आहेत, त्यांनी आता हा पर्याय निवडलेला आहे, कारण प्रत्येकाला व्यवसाय हा जिवंत ठेवण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी अन्नछत्रात आता गॅसचा तुटवडा नाहीये असं समोर आलंय। गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यास अन्नछत्र बंद पडू नये यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून अन्नछत्रात चुलीवर तसंच डिझेल शेगडीच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची तयारी ठेवण्यात आली आहे। मंदिर समिती लाडू विक्री केंद्रानं गॅस टंचाईमुळे नाही तर येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्यानं बुंदीचा लाडू प्रसाद देखील कमी प्रमाणात तयार करण्याचा निर्णय घेतला। पंढरपूरमध्ये येणारा एकही विठ्ठल भक्त उपाशी राहणार नाही आणि मंदिर समितीचं अन्नछत्र अविरत सुरू राहील असा विश्वास मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केला। इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू आहे. आपण एकंदरीत पाहिलं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रामध्ये गॅसचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने मंदिर समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यास अन्नछत्र बंद पडू नये यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून अन्नछत्रात पारंपरिक पद्धतीने चुलीवर तसेच डिझेल शेगडीच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची तयारी ठेवण्यात आली आहे।
तर मंदिर समिती लाडू विक्री केंद्रामध्ये गॅस टंचाईमुळे नाही तर येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्याने बुंदीचा लाडू प्रसाद देखील कमी प्रमाणात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरमध्ये येणारा भाविक विठ्ठल भक्त उपाशी राहणार नाही आणि मंदिर समितीचे अन्नछत्र अविरत सुरू राहील असा विश्वास मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी घेतला आहे. आपण एकंदरीत बघितलं तर पंढरपूरमध्ये येणारा कोणताही भाविक उपाशी जाणार नाही याची मात्र काळजी मंदिर समितीने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन जेडी सह मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. बातमी सोलापुरातून आहे. सोलापूर जिल्ह्यात गॅसचा तुटवडा असतानाही अनेक सेवाभावी संस्थांकडून अन्नदान करण्याची प्रक्रिया अखंडितपणे सुरू आहे. स्वर्गीय विष्णुपंत कोठे सेवाभावी संस्थेच्या वतीनं निराधार आणि वृद्धांना घरपोच मोफत अन्नदान सेवा दिली जाते. संस्थेकडे आज एक दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे, तर उद्यापासून चुलीवर स्वयंपाक बनवून निराधारांना जेवणाचे डबे पोहोचवले जाणार आहेत. आत्मतृप्ती योजना 10 ऑगस्ट 2019 पासून सुरुवात केलेली आहे. स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या नावाने आत्मतृप्ती योजना ही इथे आपण अंमलात आणतो आहे. आणि आता गॅसचा तुटवडा खूप आहे, तरी देखील हे काम आम्हाला बंद करायचं नाही, कारण ही सेवाभावी योजना आहे. आपल्या सेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर असतो आणि आम्ही याच्यानंतर जरी गॅसचा तुटवडा असला तरी आम्ही चुलीवर स्वयंपाक करून इतरांना डबा पोच करणार आहे. 2 वेळचा डबा जातो इथे.